नमस्कार मित्रांनो. काही स्त्रिया आयुष्यभर खूप काही बोलत नाही. त्या फक्त जगत राहतात. आणि एक दिवस असा येतो की त्या स्वतःलाच विचारतात, की मी खरंच जगले का? वृषभ राशीची स्त्री अशीच असते. तिच्या आयुष्यात गोंधळ नसतो, मोठमोठे आवाज नसता, पण तिच्या शांततेत एक खोल प्रवाह वाहत असतो. तिच्या स्वभावात स्थिरता असते, जिद्द असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक अशी भावनिक खोली असते जी सहजपणे कुणालाही दिसत नाही. या राशीचा अधिपती शुक्र असल्यामुळे ती प्रत्येक गोष्ट अनुभवते. ती फक्त पाहत नाही, तर तिला प्रत्येक भावना जाणवतात. तिच्यासाठी नातं म्हणजे फक्त शब्द किंवा जबाबदारी नसते. ती एक अनुभूती असते, एक सुरक्षितता असते. एक घर असतं जिथे ती स्वतःला संपूर्णपणे मोकळं करू शकते. लहानपणापासूनच ती थोडी वेगळी असते. ती पटकन उघड होत नाही, पण ती सगळं लक्षात मात्र ठेवते. कोण काय बोललं, कोण कसं वागलं, कोणत्या क्षणी तिला काय वाटलं, हे सगळं तिच्या मनात शांतपणे साठत राहतं. आधुनिक मानसशास्त्र अशा व्यक्तींना डीप इमोशनल प्रोसेसर्स म्हणतात. त्या लगेच प्रतिक्रिया देत नाही, पण प्रत्येक गोष्ट खोलवर अनुभवतात. त्यामुळेच वृषभ राशीची स्त्री कधीच पटकन तुटत नाही, पण जेव्हा तुटते तेव्हा ते ती गोष्ट तिला आतून बदलवून टाकते. जेव्हा तिचा विवाह होतो तेव्हा ती फक्त एक पत्नी म्हणून त्या नात्यात प्रवेश करत नाही, ती त्या घराचा आधार मानते. ती नातं बांधते, जपते आणि त्याला स्थिर ठेवते. तिच्यासाठी प्रेम म्हणजे सातत्य. रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ती प्रेम व्यक्त करते. जेवण बनवताना, काळजी घेताना, शांतपणे सोबत बसताना. पण इथेच तिचं एक सत्य सुद्धा दडलेलं असतं. ती इतकं देत राहते की हळूहळू तिच्या देण्याला लोक सवय करून घेतात. तिच्या प्रेमाची किंमत कमी होत नाही, पण त्याची जाणीव कमी होत जाते. आई झाल्यावर तिचं संपूर्ण आयुष्यच बदलतं. ती मुलांसाठी जगायला लागते. त्यांच्या प्रत्येक गरजेच्या आधी तिचं अस्तित्व असतं. ती त्यांना सुरक्षितता देते, त्यांना स्थिरता देते आणि त्यांना एक मजबूत पायासुद्धा देते. पण या सगळ्यात ती स्वतःला बाजूला ठेवते. तिला ते जाणवतही नाही, कारण तिच्यासाठी देणं नैसर्गिक असतं. पण वेळ जसजसं पुढे जातो, तसतसं तिचं स्वतःशी असलेलं नातं सैल होत जातं. 40शीनंतर एक शांत बदल सुरू होतो. बाहेरचं आयुष्य जरी स्थिर दिसत असलं, तरी आतमध्ये काहीतरी हालचाल चालू असते. ती अचानक थांबते आणि मागे वळून बघते. तिला जाणवतं की तिने आयुष्यभर सगळ्यांसाठी काही ना काही केलं, पण स्वतःसाठी नेमकं काय केलं हा प्रश्न तिला अस्वस्थ करायला लागतो. ही अवस्था अनेक स्त्रियांमध्ये दिसते आणि आधुनिक संशोधनात याला मिड लाईफ इमोशनल रिअसेसमेंट म्हणतात. माणूस या वयात स्वतःच्या आयुष्याचा हिशोब लावायला लागतो आणि वृषभ राशीच्या स्त्रीसाठी हा हिशोब खूप खोल असतो. तिच्या शरीरातही बदल सुरू होत असतात. हार्मोनल चेंजेस, ऊर्जा कमी होणं, थकवा लवकर जाणवणं, हे सगळं ती अनुभवते. पण तिच्यासाठी सर्वात मोठा बदल म्हणजे तिच्या शरीराशी असलेलं नातं बदलतं. पूर्वीच्या सहजतेने ती स्वतःला स्वीकारत होती, तिथे आता थोडी अस्वस्थता येते. तिला वाटायला लागतं की ती आधीसारखी राहिली नाही.
तिच्या चेहऱ्यावरच्या रेषा, तिच्या शरीरातील बदल हे तिला दिसायला लागतात आणि ती पहिल्यांदाच स्वतःकडे एका वेगळ्या नजरेने बघायला लागते. पण ती याबद्दल बोलत नाही. ती फक्त आतून हे सर्व प्रोसेस करत राहते. नात्यांमध्येही एक सूक्ष्म अंतर तयार होतं. नातं संपत नाही, पण त्यातील ऊब मात्र कमी होत जाते. तिच्या दृष्टीने जवळीक ही फक्त शारीरिक नसते, तिला स्पर्शात भावना हवी असते, उपस्थितीत अर्थ हवा असतो. पण जेव्हा नातं सवयीचं होतं, तेव्हा हे सगळं कमी होऊ लागतं. अर्थात ती भांडत नाही, ती आवाज करत नाही, आवाज चढवत नाही, ती फक्त शांत होते. आणि तिची ही शांतता खूप काही सांगून जाते. ती स्वतःलाच विचारते की तिच्या अपेक्षा जास्त आहेत का? ती स्वतःला समजवते की आयुष्य हे असंच असतं. पण आतून तिला माहीत असतं की ती ज्या गोष्टी शोधत होती, त्या तिला संपूर्णपणे मिळालेल्या नाही. आणि हळूहळू ती भावनिकदृष्ट्या मागे सरकते. ती तिथे असते, सगळं करते, पण तिचं मन तितकं गुंतलेलं राहत नाही. मग एक टप्पा असा येतो जिथे ती स्वतःकडे परत वळते. ही प्रक्रिया मोठ्याने होत नाही, ती शांतपणे हे सर्व स्वीकारते. ती स्वतःला दोष देणं कमी करते. ती स्वतःला मूलतः समजून घेते. ती स्वतःला स्वीकारते. तिला जाणवतं की तिने जे काही केलं ते चुकीचं नव्हतं. तो तिच्या स्वभावाचाच भाग होता. आणि इथूनच तिच्या आयुष्यात एक नवीन टप्पा सुरू होतो. ती आता शांततेत सुख शोधायला लागते. तिला एकटं बसणं आवडायला लागतं. ती स्वतःबरोबर वेळ घालवते आणि तिला पहिल्यांदाच स्वतःसोबत खूप छान वाटतं. ही तिची नवी ताकद असते. पूर्वी ती सगळ्यांसाठी उभी राहायची, आता ती स्वतःसाठी उभी राहायला शिकते. ती नात्यांमध्येही बदल करते. जिथे तिला किंमत मिळत नाही, तिथे ती स्वतःला हरवू देत नाही. जिथे तिला समजलं जातं, तिथे ती मनापासून जोडते. तिच्या आयुष्यात आता मोठे गोंधळ नसतात, पण एक शांत स्थिरता असते. ती पुन्हा स्वप्न बघते. पण आता ती स्वप्न इतरांसाठी नसतात, ती स्वतःसाठी असतात. ती स्वतःला प्राधान्य द्यायला शिकते. आणि हेच तिचं खरं ट्रान्सफॉर्मेशन असतं. पण या सगळ्या बदलांनंतरही तिच्या मनात एक भावना मात्र कायम राहते. तिला अजूनही प्रेम हवं असतं. फरक इतकाच की आता ती ते प्रेम मागत नाही. ती फक्त वाट बघते की कधीतरी कोणीतरी तिच्या आयुष्यात येईल, जो तिला बदलण्याचा प्रयत्न करणार नाही. ती जशी आहे तशीच तिला समजून घेईल आणि जो तिच्या शांततेतही तिचं मन ऐकू शकेल. वृषभ स्त्री कधीच मोठ्याने काही बोलत नाही, सांगत नाही, पण तिच्या शांततेत तिचं सर्व आयुष्य लपलेलं असतं. ती आधी हळू ती आधी सगळ्यांसाठी जगलेली असते आणि 40 नंतर ती हळूहळू स्वतःसाठी जगायला शिकते. आणि कदाचित हेच तिच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं यश असतं. स्वतःला न हरवता स्वतःचा शोध पुन्हा घे. तर मित्रांनो, हे होतं 40 नंतरच्या वृषभ राशीच्या स्त्रीचं संपूर्ण व्यक्तित्व. धन्यवाद.